भगवान दुर्योधनाच्या महालात शिष्टाई करण्याकरिता निघाले. हे दुर्योधनाला समजले की महाराज पांडवांचं मदत रक्षण करणारा एक भगवानच आहे. त्यांना कमी केले की पांडवांना जिंकायला वेळ लागणार नाही. मग त्या दुर्योधनाने दोन प्रयोग केले. एक घरामध्ये जेवणामध्ये विष टाकले व एक खड्डा खोदून त्यामध्ये अनुभूतीचा शस्त्र घातले व वरवर पुष्टाने आसन केले. सुशोभित गालीचे अत्तरे शिंपडले. भगवान आले, पाहिले दुर्योधनाने, हात जोडले व दुर्योधन म्हणाला, याया देवा याया, ही सर्व शोभा असणे तुमच्याकरिता केले आहे. इदं आसनम अलंक्रियतम भवतां, हे आसन तुमच्याकडून सुशोभित केले जावे खास तुमच्याकरिता हे आसन केले आहे. आणि खोट्या गोष्टी देवाच्या पायाजवळ सरत्या होत नाही हे देव तर सांगतोच. खोटे कोठे सरे विठोबाच्या पायी, अंतर जाणसी पांडुरंगा, अंतरीचे बीज जाणे कळवळा, व्यापक सकळा ब्रह्मांडाचा, सर्वं जानती इति सर्वज्ञः विठ्ठल विठ्ठल तेव्हा देव दुर्योधनाला म्हणाले, दुर्योधना बसलो असतो रे, पण याच्या खाली मोठा सर्प आहे, कस काय बसणार? तर दुर्योधन म्हणाला, देवा हे राज्य आहे, इथे रात्रंदिवस पहारा आहे, इथे सर्प येईल तरी कसा? पण ज्याला जगत निर्माण करता येते त्याला सर्प नाही का निर्माण करता येणार? मोठा सर्प निघाला आसनाखाली. दुर्योधनाला भीती वाटली. भगवान तिथून निघाले. दुर्योधन देवाला आडवा झाला व म्हणाला, देवा माफ करा, चुकलो, पण जेवणाची व्यवस्था केली आहे, जेवण करूनच जा. तेव्हा देव म्हणाले, दुर्योधना तू काय मला जेवणाचे आमंत्रण दिले नाही, कुणाच्या घरी जेवायला जायचे हे मला कळते, कारण इथंच आहे ना ती. आप नहीं आदर नहीं, नहीं नैनो में नीर, उस घर न जाए कांचन बरसत नीर. आप ही आदर है नैनो में नीर, उस घर चले जाइए पत्थर बरसत नीर. महाराज, ज्या घरी आपलेपणा नाही, अतिथी नाही, प्रेम नाही, श्रद्धा नाही, तेथे सोन्याचा पाऊस पडत असला तरी जाऊ नये. व ज्या घरी आपलेपणा आहे, अतिथी आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे, तिथे दगडांचा पाऊस पडत असला तरी जावे. विठ्ठल विठ्ठल सांगितलं आहे ना, आज नाही बेवफाई, आज नहीं बेवफाई, दूर से मिलना भला, ऐसे बेकदरों के घर जाने से मर जाना भला. विठ्ठल विठ्ठल अशाप्रमाणे देव तिथून मागल्या माग विचार करून निघाले. पण शेवटी जाता जाता म्हणाले, दुर्योधना देऊन टाक रे निम्मे राज्य, देऊन टाक 5 गावाची जहागिरी, पोटा पाण्यापुरती दे. तर दुर्योधन म्हणाला, देवा सुताचा तोळा सुद्धा मिळणार नाही. तर देव म्हणाले, काहीच नाही असे का? दुर्योधना अरे ऐक रे, तुझ्या नावाने जन्मभर वाईट इतिहास लिहिला जाईल, रक्ताचे पूर वाहतील. दुर्योधनाने नाही ऐकले. मग महाराज म्हणाले, नाही ऐकत का? तर तुला संपवण्याकरताच तर आमचे शस्त्र आहे. कडाक सांगितले महाराजांनी, तीक्ष्ण उत्तरी हाती घेऊनी बाण फिरी. विठ्ठल 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 आणखी कडक बोलणार. हे खरी नक्की आहे. आम्ही कडक बोलणार. आम्हाला हे कुणाकडे हात खाली करायचा आहे का स्वार्थ आहे? तर अजिबात नाही, कल्याणाचे सांगायचे आहे. तुका म्हणे सत्य सांगे येऊत रागी तिथे. आम्हाला डोळ्यापुढे हीच कल्याण दिसते समाजाचे, म्हणून तुकाराम महाराज शेवटचे चरणात सांगतात, नाही भीड भाड, 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 नाही भीड भाड.
Ah